जेव्हा मी रिटायरमेंट प्लॅनिंगवर व्हिडिओ करतो, मला सगळ्यात जास्त डीएम्स येतात, सगळ्यात जास्त कमेंट्स येतात. माझ्यासाठी रिटायरमेंट म्हणजे काम सोडून घरी बसणं नाही, पण एक फ्रीडमची सुरुवात आहे. काही लोकं 35व्या वर्षी रिटायर होताना बघितलेत, काही 45, काही 60ला. काही पॉइंट्स लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करता. पहिली गोष्ट म्हणजे इन्फ्लेशन. आजच्या काळात इन्फ्लेशन साधारण 7 ते 8% आणि जेव्हा तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करता, तेव्हा ही गोष्ट माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट लाईफ एक्सपेक्टन्सी आज 85 चे 90 गेली आहे. म्हणजे समजा तुम्ही 45 ला रिटायर व्हायचं ठरवलंय, तर तुमच्याकडे पुढचे 40 ते 45 वर्ष आहेत, ज्याच्यासाठी तुमच्याकडे एक फंड असला पाहिजे, ज्याच्यातून पॅसिव्ह इन्कम तुम्हाला येऊ शकतं. तिसरी गोष्ट, आज ऍक्टिव्ह इन्कमचा जो स्पॅन आहे तो दिवसेंदिवस कमी होत चाललाय. माझे बाबा आज 65 वर्षाचे आहेत, पण माझ्याहून जास्त मेहनत करतात. मी आज 37 आहे, पण मी त्यांच्या 65 पर्यंत त्यांच्याच झील प्रमाणे काम करीनच असं मला वाटत नाही. सो पुढचे 13 ते 15 वर्ष माझी ऍक्टिव्ह लाईफ आहे, ज्याच्यात मला मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट करायची. मित्रांनो, रिटायरमेंटला खूप सिरियसली घ्या. कधी 50 येईल, कधी 60 येईल कळणार नाही तुम्हाला, आणि तुमचे डोळे जर उशिरा उघडले तर ट्रस्ट मी, खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायची, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची, तर या वीकला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म डीएम होईल, तो भरा. माझी टीम तुम्हाला कॉल करेल. थँक्यू.